कालपासून शालेय पोषण आहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये 1,000 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. नवभारत कामगार संघटना शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाला यश आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहेत. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस किशोर पाटील, जिल्हाध्यक्ष नागे पाटील यांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे. यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांच्या या आंदोलनाच्या नंतर त्यांची पुढचं काय रणनीती आहे आणि मानधनाची वाढ झाली आहे त्याबद्दल त्यांची काय भावना आहे तेही जाणून घेणार आहोत. पोषण आहार जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी जे तुम्ही मागणी केली होती, आंदोलन केलं होतं, त्याला यश मिळालं आहे. कालपासनं अहिल्यानगरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लागू झालं आहे. 1,000 रुपयाची वाढ झालेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? गेल्या अनेक वर्षापासून आमची ही मागणी होती का कामगारांचा पगार व्हायची. 2024ला माननीय एकनाथ शिंदे ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यांनी मंत्रिमंडळामध्ये ठराव घेतला होता 1,000 रुपये वाढ करण्याचा 24 आणि तो ठराव पास होऊन अद्यापपर्यंत मात्र मंत्रिमंडळाने 1 रुपया वाढवला नव्हता. कालच्या अर्थसंकल्पामध्ये विविध कर्मचाऱ्याबरोबर शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना ही घोषणा मंत्री विखे पाटीलजी यांनी केली काल अहिल्यानगरमध्ये. त्याबद्दल आम्ही अनेक वेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सरकारसमोर आंदोलन करून विभागीय आयुक्तासमोर तुम्हाला माहीत असेल का 4 वेळेला आमचे आंदोलन झालेले, वेगवेगळ्या ठिकाणी मागण्याचे निवेदन देण्यात आलेले आहेत. शिवसेनेपासून तर सत्तेच्या शिवसेनेत आणि BJPमध्ये सर्वच मंत्री, खासदार, आमदार यांना निवेदन देण्यात आले होते. त्या आंदोलनाला आता यश आलेलं आहे. त्यामुळे या निमित्ताने मी सरकारचं शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. पण एवढी पुरेशी वाढ झालेली नाही. 1,000 वाढवले म्हणजे त्यांचं समाधान झालेलं असं नाही. ही तात्पुरती वाढ आहे. पण किमान वेतन प्रमाण या देशातला किमान वेतन कायदा आहे त्याप्रमाणे 20,000 रुपये कर्मचाऱ्यांना त्यांनी वाढ करण्यात यावी अशी माझी पुढं मागणी आहे. आणि 1,000 दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानले. सध्या किती रुपये त्यांना मानधन मिळते? 2,500 रुपये फक्त मानधन मिळतं. ते फार पुरेसं नाही आहे. 5 ते 6 तास त्यांना काम करावं लागतं. काही कर्मचाऱ्यांना 8 तासही करावं लागतं. ते काम पाहता 2,500-3,000 रुपये फारसं मानधन आहे असं नाही आहे. त्यांचं पोटही त्याच्यावर भरत नाही खरं म्हणजे. म्हणून किमान कमीत कमी 20,000 रुपये किमान वेतन जे कायदा आहे त्याप्रमाणे त्यांना मिळालं पाहिजे. देशभर या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. तामिळनाडूसारखं आणि केरळसारखे राज्य, पॉंडिचेरीसारखे राज्य 9 ते 10,000 रुपये पगार देतात. महाराष्ट्र प्रगत राज्य असतानासुद्धा 2,500 ते आणि आता 1,000 वाढले, 3,000-3,500 रुपये त्यांच्या हातात पडणार आहे. म्हणून मला महाराष्ट्र सरकारला विनंती करायची आहे, मागणी करायची आहे का किमान तामिळनाडू आणि केरळसारखं 9-10 हजार रुपये पगार करण्यात यावा. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल अशी माझी मागणी आहे आणि मला असं वाटतं. आता सध्या जी पुरेसं वेतन आहे ते पुरत नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये वेतनवाढीसाठी काही आंदोलन किंवा सरकारसोबत चर्चा झाली आहे? निश्चित या बाबतीमध्ये आम्ही लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. केरळ आणि पॉंडिचेरी आणि तामिळनाडूसारखा पगार व्हावा अशी आमची मागणी आहे अनेक वर्षापासूनची. ती मागणी पूर्ण करण्यासाठी लवकरच आम्ही एकनाथ शिंदेंचा आत्ता वेळ घेण्याची चाललेलं आहे. एकनाथ शिंदेने परत उपमुख्यमंत्र्यांना भेटून, मुख्यमंत्र्यांना भेटून, नवीनच उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्राताई त्यांनाही भेटू. तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना आणि विरोधी पक्षाच्या प्रमुखांना आम्ही भेटणार आहोत आणि पक्षविरहित या लोकांची मदत आम्हाला व्हावी अशी आमची कर्मचाऱ्यांची मागणी आहे. ती मागणार आहोत आम्ही. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये कधीपासून चालू होणार आहे? अहिल्यानगरमध्ये लागू झालं आहे नाही, ही सगळे महाराष्ट्रामध्येच लागू होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनाच पगार मिळेल. हा असं काही नुसतं एका जिल्ह्याचा नाही. हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1,000 वाढ झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची कर्मचारी संघटना आहे. त्यामुळे त्यांना सगळ्यांनाच पगार मिळणार आहेत.